माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। 2 तारखेला प्रणित मोरे जो मराठी स्टँडअप कॉमेडियन आहे त्याचा शो सोलापूरला झाला। तसं सोलापूर हे चांगलं कलेला दाद देणारं गाव आहे आणि अशा ठिकाणी एखाद्या कलाकाराला मारहाण होणं हे दुर्दैवी गोष्ट आहे। ज्यावेळी मला ही घटना समजली त्यावेळी मी सोलापूर शहर पोलीस आयुक्त यांच्याशी संपर्क साधला, कारवाई करण्याची सूचनाही केली आणि एखादी घटना अशी सोलापूरमध्ये व्हायला नाही पाहिजे म्हणून मी आज स्वतः पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि पोलीस आयुक्तांना मी सांगितलं की सोलापूरसारख्या शहरात असं घटना होणं ही गंभीर बाब आहे। स्टँडअप कॉमेडियन त्यांनी त्याचा शो करत असताना एखादा शब्द कमी जास्त काही असेल, तुम्हाला त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह वाटत असेल तुम्ही पोलीस स्टेशनला जा, पण अशा वेळी तुम्ही त्याला मारहाण करणं हे चुकीचं आहे। आयुक्तांना मी आज भेटून आलेलो आहे। आयुक्तांनी आत्ता पोलीस कारवाई केलेली आहे, 5 जणांना ताब्यात पण घेतले, 3 अद्याप फरार आहेत। ह्या सगळ्यांना जबर शिक्षा होईल अशी कारवाई करण्याची मी मागणी आणि सूचनाही केलेली आणि पोलीस आयुक्त पोलीस डिपार्टमेंट ही सकारात्मक आहे आणि कडक कारवाई अशी व्हायला पाहिजे की परत भविष्यात असा प्रकार कोणी करायला नाही पाहिजे जेणेकरून सोलापुराचं नाव खराब होईल आणि अशा घटना घडल्या तर कोणी चांगला कलाकार सोलापुरात नाही येणार। त्यामुळे मी त्याच्याशी काही तुम्ही भेट घेतली का किंवा बोलणं झाले का प्रणितशी? मी प्रणित मोरेशी फोनवर सतत संपर्कात आहे। ह्या संदर्भात प्रणितने मला सांगितलेलं आहे की कशा प्रकारे त्याच्यावर ह्या लोकांनी अंगावर गेलं, हल्ला केला आणि काहीही कारण नसताना एखादा जो नवीन कलाकार आहे, काय नाव त्याचं माझं, वीर पहारे, त्याच्या बाबतीत आक्षेपार्ह एकतरी मी क्लिप ऐकली, खूप काय आक्षेपार्ह मला वाटलं नाही आणि त्यांना वाटत असेल तर त्यांनी पोलिसांकडे धाव घ्यायला पाहिजे। आणि मी प्रणित मोरेशी संपर्कात आहे, मी CP साहेबांच्या संपर्कात आहे, कायदेशीर जो पोलीस कारवाई ती चालू आहे आणि अजून कडक कारवाई त्याच्यात कसं करता येईल जेणेकरून अशा प्रकारे असे जे लोक आहेत जे समाजकंटक आहेत त्यांच्यावर एक जबर भीती राहायला पाहिजे, आळा राहायला पाहिजे अशी पोलीस कारवाईनं करण्याची मागणी केली। दादा, पण प्रणित मोरे स्वतः समोर येऊन फिर्याद दाखल करायला तयार नाही आहेत, ते सोलापुरात येण्यासाठी घाबरत आहेत अशी देखील माहिती मिळते। प्रणित मोरेशी मी बोललेलं आहे, तो स्वतः त्या बाबतीत विचार कायदेशीर सल्ला तो घेत आहे आणि तो पोलीस कारवाई करण्याच्या स्वतः फिर्याद द्यायला तो येईल किंवा ऑनलाईन करेल किंवा दुसऱ्या पोलीस स्टेशनला जाऊन करतो। तो 2-3 प्रकारे विचार करतो, पण प्रणित मोरे त्याच्यावर आता फिर्याद, माझं त्यांच्याशी बोललेलं आहे, तो फिर्याद देणार आहे। आता वीर पहारे जो आहे तो सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे। एके ठिकाणी काँग्रेसचे सगळे नेते वेगवेगळ्या भाषा करत असतात, बोलत असतात आणि दुसरीकडे असं जर कोणी बोलत असेल तर त्याच्यावरती असा थेट अमानुषपणे हल्ला करणं, झुंडशाहीनं मारहाण करणं, या सगळ्यांना राजकीय पद्धतीने कसं होतं? हे बघ, घटनेने फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ स्पीच जो असेल तो सगळ्यांना अधिकार दिलेला आहे आणि सध्या आत्ता काँग्रेस खूप बाऊ करतात की देशात लोकशाहीचा घळा घुटला जातो वगैरे वगैरे। मला माहिती नाही काँग्रेसच्या नेत्यांचा याच्यामध्ये हात आहे की नाही आहे, पण त्यांचे कार्यकर्ते नक्की आहेत त्याच्यामध्ये आणि अशा घटना घडणं, असं करणं, त्याच्या पाठीशी कोण आहेत काय नाही ते पोलिसांचं काम आहे, मी त्याच्यात नाही जाणार। पण मी एवढं सांगतो, हे असे जे लोक बोलणार आहेत त्यांचे कार्यकर्ते अशा गोष्टी करतात, तर अशा लोकांच्या पाठीशी काँग्रेसचे नेतेही थांबू नये, उलट त्यांनीही पोलिसांकडे जायला पाहिजे, कारवाईची मागणी करायला पाहिजे आणि अशा लोकांवर अजून कडक कारवाई कशी करता येईल माझी तर मागणी आहे, मी प्रयत्न करतो आहे। पण काँग्रेसचे नेते जर खरे कलाकारांच्या पाठी, एक मराठी माणूस आपला कलाकार महाराष्ट्रातला चांगला कलाकार सोलापूरला येऊन कला सादर करत असताना त्यांचे चेले चेपाटे जर असे धंदे करत असतील तर निश्चित त्यांनीही विचार करायला पाहिजे अशा गोष्टीची। त्याच्यामध्ये आरोपीमध्ये तन्वीर शेख एक नाव आहे। तन्वीर शेख हा सुशीलकुमार शिंदेचा PA असल्याचं सांगितलं जातं। हे फक्त त्यांचं नातूच नाही, त्यांचा PA स्वतः या मारहाणीमध्ये आहे। तुम्ही यावर कशा पद्धतीने? तन्वीर शेख आरोपी आहे, मी त्याला कधी ओळखत नाही, बघितलेलं नाही, तो सुशीलकुमार शिंदे साहेबांचा PA आहे का नाही हेही माहिती नाही, तो कुणाचाही PA असो, कुणाच्याही जवळचा असो। आणि काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे साहेब असतील, खासदार प्रणिती शिंदे असतील, त्यांच्या निकटवर्ती आहे आत्ता मला कळतं आहे। निकटवर्ती असतील तरी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अशा लोकांच्या पाठीशी त्यांनी राहू नये आणि आमची तर मागणी आहेच आहे, अशा लोकांना जे 5 आरोपी तत्काळ ताब्यात घेतलेले आहेत, उरलेले 3 सुद्धा पोलिसांनी तत्काळ ताब्यात घ्यावे आणि पोलिसी खाक्यातून ताब्यात घ्यायला पाहिजे
की परत अशा लोकांची मस्ती अशी व्हायला नाही पाहिजे की अशा गोष्टीवर यांचं बळ किंवा परत अशा प्रवृत्तीच्या लोकांची इच्छासुद्धा होऊ नये अशा घटना घडतात. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.